पवार साहेबांचं मौन म्हणजे महाराष्ट्र सरकारवर धोक्याची घंटा. नमस्कार, मी विनायक कांगणे, मुख्य संपादक आधार न्यूज. आधार विश्लेषणमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र सरकार आहे संकटात. महाराष्ट्र सरकारचं काउंटडाऊन झालं आहे सुरू. काही महिन्यातच किंवा अल्पावधीतच महाविकास आघाडीचे होणार 3-13. आपण आता चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या सध्या राजकीय व आर्थिक उलाढालींबद्दल चर्चा करणार आहोत. आणि महाराष्ट्राची दिशा नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे या चर्चासत्रात त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं तर देशातलं आघाडीचं एक राज्य म्हणून ओळखलं जातं. तिथे उद्योगधंदे असतील, शेअर मार्केट असतील, सर्वच उलाढाली, संपूर्ण देशांची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला ओळखलं जातं. आज तो महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय हे सांगण्याची गरज नाही. गेली 1.5 वर्ष झाले ज्या पद्धतीने हा महाराष्ट्र चाललेला आहे त्याची वाटचाल अधोगतीला चालली. व्यापारी लोकांची कंबरडे मोडली आहेत. चुकीचे निर्णय, त्यामुळे करोनाचा जो वाढत चाललेला संसर्ग आहे त्यामुळे मानवहानी सुद्धा प्रचंड झाली, आर्थिक हानी झाली, उद्योगधंदे सुद्धा डबघाईला चालले. त्यामुळे 3-13 ह्या महाविकास आघाडीचे लवकरच वाजणार आहेत असे संकेत दिसत आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर मुळातच ही महाविकास आघाडी प्रत्येकाने आपल्या स्वार्थी भावनेने ही महाविकास आघाडी स्थापन केली होती. त्यामध्ये तिन्ही जे पक्ष एकत्र आले त्यांचे एक विचार यापूर्वी कधीही झाले नव्हते व फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं लक्ष होतं. कारण संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा एकदा भाजपचं जे सरकार बसणार होतं त्यामुळे या पक्षांचं अस्तित्व धोक्यात येणार होतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत फक्त भाजपला बाजूला ठेवायचं म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आणि शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदाची जी डोक्यात हवा भरली होती ते पद पाहिजे होतं, त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. त्यामुळे सुरुवातच या पक्षांची या महाविकास आघाडीची एकत्र येण्यामागे अवैचारिकता, त्यांचं वैचारिक कधीही वैचारिक एक विचारी सुसूत्र त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनही नव्हतं. प्रत्येकाला फक्त सत्ता हवी होती आणि भारतीय जनता पक्षाला कुठेतरी थांबवायचं होतं. त्या लालचेपोटी ही सगळे एकत्र आले होते. त्यामुळे किती दिवस चालणार हे चित्र त्याच क्षणाला ठरलं होतं. मात्र शरद पवार साहेबांनी कटू नीती आखली व या तिन्ही पक्षांना, या तिन्ही यांना एकत्र आणलं व महाविकास आघाडी घडवून आणली. त्यावेळेला शरद पवारांना वाटलं होतं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देऊ व सगळ्या गोष्टी पडद्याआडून आपण हँडल करता येईल किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतील व हे सरकार चालवतील असं पवार साहेबांना वाटलं होतं. अन्यथा त्यावेळी इतर शिवसेनेचे अनेक नेते सुद्धा त्यावेळेला चर्चेत होते. एकनाथ शिंदे असतील, इतर माणसं सुद्धा होती, त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरेंना ते मुख्यमंत्री पद देऊन शरद पवारांना वाटलं होतं की आपण ते राजकारण सगळं महाराष्ट्राचं हे करू. मात्र परिस्थिती आता अत्यंत गंभीर झालेली आहे. मुख्यमंत्री कोणताही निर्णय ठाम घेत नसल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष प्रचंड अडचणीत आलेले आहेत. तिन्ही पक्ष म्हणता येईल, काँग्रेस सुद्धा आणि राष्ट्रवादी सुद्धा. कारण त्यांच्या मंत्र्यांवर वेळोवेळी अनेक आरोप लागले गेले आणि त्यामुळे ह्या पक्षाची प्रतिमा समाजामध्ये, महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये प्रचंड खराब झाली. कारण मुख्यमंत्र्यांना वेळेस विरोधी पक्षावर आवर घालता आलेली नाही. विरोधी पक्ष प्रचंड स्ट्रॉंग आहेत. देवेंद्र फडणवीस अभ्यासू आहेत, त्यांनी स्वतः महाराष्ट्राची चालवली आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्दे त्यांना माहीत असल्यामुळे व उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री झाले असेल, जरी त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलं असेल, मात्र सत्तेत बसून मंत्रिमंडळाला किंवा विरोधी पक्षांना कसं दाबायचं यांचं त्याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे विरोधी पक्षच हे सरकार चालवतो की काय अशी महाराष्ट्रात एक प्रतिमा तयार झाली. आणि त्याचा फटका नेमका हे जे त्याचे जे साथीदार आहेत, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांना बसले. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप लागले त्याचं प्रचंड वादळ महाराष्ट्रामध्ये उडालेलं होतं. त्यांचे जिवलग असतील, जवळचे जे पक्षातले विश्वासू आहेत शरद पवारांचे, धनंजय मुंडे असतील, त्यानंतर इतर आता जे गृहमंत्री गेले, वेळी जर मुख्यमंत्र्यांनी त्याला आवर घातली असती तर कुठेतरी ते थांबवता आलं असतं. त्यामुळे सरकारची आणि विशेषतः पवार साहेबांची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे.
ठाकरेंचा आणि पवारांचा संवाद बऱ्यापैकी कमी झाला आहे. इव्हन अशी सुद्धा चर्चा आहे की पवार साहेबांचा ठाकरे लवकर फोन सुद्धा उचलत नाही किंवा त्यांना रिटर्न फोन सुद्धा करत नाही. त्यामुळे पवार साहेब प्रचंड नाराज आहेत आणि ही नाराजी कुठेतरी येणाऱ्या कालावधीत लवकरच दिसणार आहे. आणि त्या दिवशी संजय राऊत व पवार साहेबांची जी मीटिंग झालेली आहे त्या मीटिंगमध्ये कुठेतरी त्यांनी आपला हा खेद व्यक्त केलेले आहेत मुख्यमंत्र्यांबद्दल. आणि ज्या वेळेला पवार अस्वस्थ होतील त्यावेळेला हे सरकारला ते स्वस्थ बसू देणार नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. राजकारणामध्ये उद्या जसं आपण बघितलं होतं शपथ घेताना आधी भाजप आणि त्यांचं चाललं होतं, नंतर भाजप आणि राष्ट्रवादीने पहाटे शपथ घेतली, नंतर 4 दिवसांनी पुन्हा सरकार बदललं. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य आहे. राजकारणाच्या लोकांना जनता काय विचार करते त्यांचा त्यांना फरक पडत नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता हवी असते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत म्हणजे अल्प कालावधीतच काहीही बदल सरकारमध्ये होऊ शकतात. त्यामुळे जनतेने त्याच्यावर आश्चर्य मानण्याची गरज नाही. नुकतेच त्याचे संकेत मिळत आहेत. सुप्रिया सुळे राज्यपालांना जाऊन भेटला, ज्यांचा राज्यपालांचा आणि या महाराष्ट्र सरकारचाच 36चा आकडा होता, मात्र ते त्यांना जाऊन भेटलेले आहेत. पवार साहेब काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली. कुठेतरी हे संकेत मिळत आहे की हे सरकार लवकरच बरखास्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाविकास आघाडीने म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी सचिन वझेंना जेव्हा पुन्हा रुजू करून घेतलं, हा प्रकार शरद पवारांना आवडलेला नव्हता व शरद पवारांना तेव्हाच वाटलं होते की कुठेतरी हा धोका होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने सचिन वझेकडे खालच्या पदावर असताना सुद्धा मोठमोठ्या तपासाच्या जबाबदाऱ्या सचिन वझेंवर सोपवल्या जात होत्या, त्यावेळेला कुठेतरी पवार साहेबांना होणारा भविष्यातला धोका दिसत होता. आणि अशा वेळेला गृहमंत्री असताना सुद्धा त्यांनाही विश्वासात न घेता सचिन वझेंची नियुक्ती करण्यात आली. तिथूनच खऱ्या अर्थाने या युतीला, या महाविकास आघाडीला पहिला तडा जाण्यास सुरुवात झाली होती. आणि शरद पवारांचा जो अत्यंत विश्वासू म्हणता येईल माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा त्याच्यामुळे अडचणीत आले. त्यामुळे शरद पवार अनिल देशमुख गेल्यापासून अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत. कारण मुख्यमंत्री कोणतंही प्रकरण दडपण्यास म्हणा किंवा मग त्याला नियंत्रणात आणण्यात यशस्वी ठरू शकले नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 4 दिवसांपूर्वीच शरद पवारांनी जे हॉटेलचे मालक आहेत त्यांना भेटले होते, त्यांच्याबद्दल पवार साहेबांनी पत्र लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना. खरं तर पवार साहेब त्यावेळेला त्यांना फोन करू शकत होते व त्यांना आदेश देऊ शकत होते. कारण पवार साहेब म्हणजे ह्या सरकारचे सर्वे सर्वा म्हणले तरी चालता येईल, आपण शिल्पकार आहेत ते त्यांना ते आदेश देऊ शकत होते. मात्र कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता एक लेटर त्यांनी पत्र पाठवले. आणि कदाचित हे पत्र त्यांनी गुपित पाठवलेलं पत्र होतं, मात्र ते समाज माध्यमांपर्यंत पोहोचलं कसं? कदाचित ही शिवसेनेने तर खेळी खेळली नाही, त्यांचं पत्र प्रसार माध्यमांपर्यंत ते पोहोचवलं. ते पत्र गुपित पत्र होतं, ते लिकेज झालं. कदाचित या करोनाच्या परिस्थितीत अवघड परिस्थिती आहे, इतर रुग्ण असतील, इतर समस्या असतील, त्याकडे पवार साहेब कधी बोलले नाही. मात्र बार मालकांना लेटर मुख्यमंत्र्यांना लिहून ते पाठवत आहेत आणि त्यामुळे त्यांची बदनामी होऊ शकते. हा कट कदाचित शिवसेनेने त्यांचं पत्र ओपन करायचा केला असू शकत नाही का? ही सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. कारण ते पत्र लिकेज होण्याला दुसरा कुठेही चान्स नव्हता. कदाचित ते शिवसेनेपर्यंत पोहोचल्यानंतरच मुख्यमंत्री कार्यालयातून किंवा मधल्या प्रवासात ते जाणून बुजून लीक केलेलं असावं, असा सुद्धा एक दाट संशय त्यातून बळावला जातो. एकंदरीतच या आघाडीमध्ये बिघाडी झालेली स्पष्ट दिसत आहे. तर एकीकडे महाराष्ट्रात करोना प्रचंड वाढत आहेत, व्यापारी वर्ग बंद पडलेत, अनेक कंपन्यांना व्यवसायांना टाळे लागलेत, त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा सरकारबद्दल अस्वस्थ झालेले आहेत. एकीकडे परिस्थिती आपण बघत आहोत तर लसीकरण चालू करताय, बंद करताय, लसीकरण नाही. कारण या सरकारचं सरकारमध्येच ताळतंत्र दिसत नाही. पण यांचं ताळतंत्र नसणं हे महाराष्ट्राच्या जनतेला किती महागात पडत आहेत आपण ते बघत आहोत. अनेकांचे प्राण जात आहेत, अनेक व्यवसायातून उठत आहेत, मात्र हे राजकारणी त्यांच्या राजकारणातच मस्त आहेत. त्यामुळे ह्या सरकारचं जे वाटोळं व्हायचं ते अल्पावधीत होणारच आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरून
नेमकं आपण काय साधणार आहात. उद्या भाजप राष्ट्रवादीची युती होऊन सरकारही बनू शकतं आणि ते बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. त्या जनतेला काही पडलेलं नाही. आज जनता आपला जीव मुठीत घेऊन पडले आहेत. व्यवसाय तर त्यांच्या हातातून निघून कधीच गेलेले आहेत. व्यापार गेलेत, नोकऱ्या गेलेत, आता जीव सुद्धा जात आहेत. अनेक घरातले, अनेक कुटुंबातले महत्त्वाचे व्यक्ती असतील, प्रत्येक नातेवाईकात अनेक लोक गेलेत. या सरकार त्यांच्या खेळीमध्ये आणखी किती जणांचे प्राण घेणार आता हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे, सरकारचं संकट, ते कोणत्याही क्षणाला कधीही हे सरकार कोसळू शकतं. त्यामुळे येणारा काळच ठरवणार की हे सरकार आणखी किती तास किंवा किती दिवस चालणार. अशा प्रकारचे वेगवेगळे विश्लेषण आधार न्यूजवर दाखवतच राहणार आम्ही. ज्या करंट अपडेट असतील, दररोज येणारे विषय असतील, त्यावर चर्चासत्र आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवत असाल. ज्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं. आमच्या व्हिडिओ आवडले असतील, त्याबद्दल आपल्या काही सजेशन असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकावं व आपल्या व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचावेत. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.